ते शास्ता तथागत बुद्ध, तथागताच्या श्रेष्ठ बुद्ध वदनातून या जगाला आपल्या सर्वांगीण दुःखावरती मात करण्याचा मध्यम मार्ग मिळाला। ते बुद्ध उदान, बुद्ध सत्य, बौद्ध धम्म 2500 वर्षानंतर पुनश्च एकदा प्राचीन जंबूद्वीपाचे हे महान बुद्ध सत्य विद्यमान कोटी कोटी भारतीय मनास प्राप्त होऊ दे। या श्रेष्ठ बुद्धानुमोदनास पूर्णत्व देण्याकरिता एका उदात्त बोधिसत्वाची ऐतिहासिक धम्मक्रांती लाभान्वित झाली आणि हे धम्मचक्र गतिमान झाले। असे ते धम्मचक्र परिवर्तनाचे अनुप्रवर्तक पूजनीय बोधिसत्व विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज उपस्थित आपण सर्वजण सद्धम्मासीत, श्रद्धासंपन्न, शीलसंपन्न बौद्ध उपासक उपासिका, बालक तथा बालिका प्रिय सद्धम्मातीत सज्जन हो। बुद्धाब्द वर्ष 2570 वैशाख पौर्णिमा मास प्रवासामध्ये पूजनीय बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि शास्ता तथागत बुद्ध या दोन्ही महापुरुषांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीमाई, माता रमाई या सर्वच महापुरुषाचा एकत्रित रूपाने या महिन्यात आपण सारे कोकणवासीय आपल्या वाडीतलं बुद्धविहार, पंचक्रोशीतले बुद्धविहार आणि ग्रामस्थ आणि मुंबई एकत्र येऊन मोठ्या सन्मानाने अनुमोदित करता हा 70 वर्षाचा आपला सर्वांचा अत्यंत यशस्वी प्रवास इथपर्यंत येऊन पोहोचला आहे। 2500वी जयंती, बुद्ध जयंती प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीने पूर्णत्व सिद्ध करून या जगाला मिळाली 1956ला आणि बरोबर 2026 मध्ये त्याच ऐतिहासिक निर्णयाला 70 वर्ष आता पूर्ण होत आहेत आणि आपण 2570वी बुद्ध जयंती साऱ्या विश्वभरातले लोक, डझंट मॅटर दे आर बुद्धिस्ट, नॉन बुद्धिस्ट, दे आर हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन, पारसी, doesn't matter they belong to Buddha land India or they belong to Thailand, they belong to Myanmar, they belong to Cambodia, Vietnam, Laos, जगभराच्या समग्र साता समुद्राच्या पलीकडच्या लोकांनी सुद्धा बुद्धाब्द वर्ष 2570व 1 तारखेपासून सुरू केलं आणि आज शिलोंगमध्ये 1 तारखेपासून ते येणारी पुढची पौर्णिमा पूर्ण वैशाख मास म्हणून साजरा केला जातो। जसा वैशाख पौर्णिमेचा पहिला दिवस संपन्न केला जातो, कंप्लीट शेवटच्या दिवसापर्यंत पूर्ण देश वैशाख मास म्हणून आजही म्यानमारमध्ये, थायलंडमध्ये, कंबोडियामध्ये जवळजवळ थेरवादाला मानणाऱ्या 17 बौद्ध देशात वैशाख मास अनुमोदित केला जातो। भारताची भूमी, भारताचा देश, भारत बुद्धाचा देश, भारत बुद्धाची भूमी, इथेच बुद्धाचा जन्म झाला, इथेच बुद्धाला बुद्धत्व मिळाले, इथेच बुद्धाचे धम्मचक्र प्रवर्तन झाले आणि शेवटी इथेच बुद्धांनी शेवटचा निर्वाण श्वास याच मातीला बहाल केला। थायलंडच्या तुलनेत, सिलोनच्या तुलनेत, कंबोडियाच्या तुलनेत, व्हिएतनामच्या तुलनेत
भारतातले बौद्ध मात्र तेवढ्या मोठ्या प्रमाणात बौद्ध तत्वज्ञानाच्या बाबतीत अजून प्रबुद्ध झालेले आपल्याला दिसून येत नाही. आपल्या हातून कामं होत आहेत, कार्य होत आहेत, आणि म्हणून जेव्हा आपण साऱ्या समूहाला एकत्र करून हा ऐतिहासिक निर्णय घेता आणि पूजनीय भिक्खू संघाला निमंत्रित करून काही ऐकण्याची श्रद्धा उत्पन्न करता, तर बुद्ध म्हणतात की आजचं तुमचं आणि माझं सर्वात मोठं पवित्र पुण्य आज आपण संपादित केलं आहे. आपल्या गावाकडे पूजनीय भिक्खू संघ काशाय वस्त्र परिधान करून माझ्या वाडीत येणार, हाच विचार पहिल्यांदा आपल्या मनात अत्यंत पुण्य ऊर्जा तयार करते की कोणीतरी भिक्खू माझ्या वाडीत आज येणार आहेत. आदरणीय ज्येष्ठ उपासक आमचे मित्र दिलीप कांबळे यांनी जेव्हा मला पहिला फोन केला आणि मी त्यांना म्हटलं का माझी डायरी मला बघू द्या, आणि मी त्यांना एका शब्दात म्हटलं काही हरकत नाही, मी येतो. कारण ही धम्माची ऊर्जा आपल्याला सदैव माणसाला तयार करते. आळस, प्रमाद, तंद्री, झोप आणि नकारात्मकता याची कोणतीही जागा आपल्याकडे उपलब्ध नाही.